नमस्कार मंडळी. एक शेर अर्ज करतो. जसा नान भाजायला टाकतो तंदूरमध्ये, तसंच भाजून काढलं भारतानं पाकिस्तान अमेरिकेला या समिटमध्ये. शेर जरी थोडा हलका फुलका असला तरी अमेरिका पाकिस्तान सारखा नुसता उकिरड्यासारखा घटिया नाही. आणि गंमत बघा, आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे भारी क्रिकेट मॅचच. इथेही रन घ्यावे लागतात, विकेट्स काढावे लागतात, कधी चौकार षटकार मारावे लागतात. फरक फक्त एवढाच, इथे बॅट बॉल नाही, शब्द आणि टावपेच लागतात. आणि असाच मोठा सामना झालेला SCO समिट. मंडळी, SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. रशिया, चीन, भारत, पाकिस्तान आणि मध्य आशियाचे देश याचा भाग. इकॉनॉमी, व्यापार, सुरक्षेचे प्रश्न, दहशतवादावर लढा यावर बोलणी होते. 2017 पासून भारत इथे फुल मेंबर. म्हणजे साधं सांगायचं तर जगातलं अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा ग्रुप. जो इथे उभा राहतो त्याचा आवाज जगभर पोचतो. मोदीजी थेट पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा घेऊन बसले. सरळ बोलले की दहशतवादाला कुठलाही दुहेरी मापदंड मान्य नाही. समोर पाकिस्तानचा शहबाज शरीफ बसलेला. चेहरा बघण्यासारखा झाला. लाज, तोंड लपवण्याची धडपड, सगळं कॅमेऱ्यात कैद झालं. रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान सगळे देश भारताच्या मागे उभे राहिले. पाकिस्तानचा जुना डायलॉग, आम्हीही बळी आहोत दहशतवादाचे, तो धुळीला मिळाला. आणि भारी म्हणजे त्या डिक्लेरेशनवर पाकिस्तानलाच सही करावी लागली. म्हणजे स्वतःवरच फास आवळवून घेतला. अलीकडे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावून दबाव टाकायचा प्रयत्न केला. पण इथे समिटमध्ये मोदी पुतीन मस्त चालत गप्पा मारताना दिसले. एकाच गाडीत बसून बोलणी केली. हे फोटो बघून जगाला समजलं, भारत कोणाचंही बावलं नाही, आपण स्वतंत्र आहोत. अमेरिका धडपडला. भारतानं अप्रत्यक्ष सांगून टाकलं, चल निघ, आपल्याला तुझ्या पैशांची गरज नाही. गलवानच्या घटनेनंतर भारत चीन नातं गोठलं होतं. बॉर्डरवर तणाव, व्यापारात अडथळे, विश्वास कमी. पण या समिटमध्ये मोदी, शी जिनपिंग हलक्या फुलक्या गप्पा मारताना दिसले. चेहऱ्यावर हसू, हातवारे सौम्य. म्हणजे काय, जरी भांडणं असली तरी नातं पूर्ण तोडायचं नाही, दारं बंद करू नयेत. डिप्लोमसीत हेच महत्वाचं असतं. जगभरात फोटो फिरले. भारत, रशिया, चीन जवळ येत आहेत. वॉशिंग्टनमध्ये धडधड वाढली. मग अमेरिकेच्या ट्रेजरी सेक्रेटरीनं ताबडतोब बोलून टाकलं, इंडिया US दोस्त आहेत, भांडणं मिटतील. साधारणपणे अमेरिका इतके लवकर बोलत नाही. पण यावेळी भीती वाटली, भारत दुसऱ्या बाजूला झुकतोय की काय. भारताला यातून दोन फायदे झाले. एकतर SCO मध्ये इमेज झकास वाढली आणि अमेरिकेला घाईघाई डॅमेज कंट्रोल करावं लागलं. अझरबैजानचं पाकिस्तान टर्की सोबतचं नातं घट्ट. टर्की नेहमी काश्मीरवर उगाच बोलतं. पाकिस्तान तर कायमच आपल्या विरुद्ध. अशा देशाला SCO मध्ये घ्यायचं म्हणजे आपल्यासाठी संकट. भारतानं सरळ व्हीटो टाकला. भारताला आता आपलं भलं वाईट कळतं. गरज पडली तर कठोर निर्णयही घेतो. पाकिस्तानचा डाव उघड झाला. अमेरिका टेन्शनमध्ये गेला. चीन सोबत संवादाचं दार उघडलं. अझरबैजानचं पाऊल थांबवलं. भारत जगभरात अजून मजबूत उभा राहिला. मित्रांनो, या समिटमध्ये भारताची 5 बोटं तुपात होती. डिप्लोमसीच्या खेळात चौकार षटकार मारले गेले. तुमच्या मते पाकिस्तान अमेरिकेच्या या बेइज्जतीवर डोनाल्ड ट्रम्प काय बोलतील बरं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नव्या विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.